नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सोपेकर सर ईश क्लासेस एज्युकेशनमध्ये तुमचे स्वागत करतो. ईश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय इंडियन पार्लमेंट, भारतीय संसद. आपण आज या व्हिडिओमध्ये भारतीय संसदेचे इंडियन पार्लमेंटचे सविस्तर अभ्यास करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. हा महत्त्वपूर्ण टॉपिक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. तर चला तर यावर सविस्तर चर्चा करूत. आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. चला तर मग भारतीय संसदेची सविस्तर चर्चा करू. भारतीय संसदीय शासन पद्धती. भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद किंवा पार्लमेंट असे म्हणतात. भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद किंवा पार्लमेंट म्हणतात. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांची मिळून संसद बनते. संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. त्यास केंद्रीय कायदेमंडळ म्हणतात. भारतात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार केंद्रीय पातळीवर केंद्रीय कायदेमंडळ असतं आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश होतो. लोकसभा हे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह आहे. प्रथम याकरता आहे कारण हा प्रत्यक्षपणे लोकांकडून निवडला जातो. परंतु राज्यसभा ही यामध्ये लोकसभा हे प्रथम सभागृह आहे, परंतु कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं. प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह आहे. भारताचे राष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सभासद नसले तरी ते कायदेमंडळाचे घटक असतात. लोकसभा हे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह आहे, तर राज्यसभा हे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह आहे. भारताचे राष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सभासद नसतात तरीसुद्धा ते कायदेमंडळाचे घटक असतात. दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेल्या विधेयकावर मित्रांनो, दोन्हीही सभागृहात म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या विधेयकावर जोपर्यंत राष्ट्रपतीची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत कायद्यामध्ये त्या विधेयकाला मंजुरी मिळत नाही. लोकसभा आणि राज्यसभा मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे कायदे मंजूर होतात, जे विधेयक मंजूर होते, त्या विधेयकाला कायद्यात मंजुरी जोपर्यंत राष्ट्रपतीची स्वाक्षरी होत नाही तोपर्यंत ते विधेयकच असतं. कायद्यामध्ये त्याला मंजुरी मिळत नाही. कायदेमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा अधिवेशन चालू नसेल तेव्हा वटहुकूम काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च प्रमुख असतो, पहिला व्यक्ती असतो. त्यामुळे त्याला अधिवेशन बोलावणे किंवा अधिवेशन चालू नसेल तेव्हा वटहुकूम काढण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांची एकत्र बैठक बोलावणे किंवा संयुक्त बैठक बोलावणे किंवा वेगवेगळी अधिवेशन बोलावणे आणि जर तेव्हा वटहुकूम काढण्याचाही अधिकार राष्ट्रपतीला आहे.
लोकसभा. नंबर 1 लोकसभा प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. हे सभागृह प्रथम सभागृह असून कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखतात. ज्याच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत असे नागरिक गुप्त मतदान करून शनी आपला प्रतिनिधी निवडतात. ते लोकसभेचे प्रतिनिधी असतात. ज्याच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे शुद्ध नागरिक या सभागृहाच्या सदस्याची निवड करण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीची निवड करतात. लोकसभा सदस्यांची निवड प्रत्यक्ष जनतेकडून होत असते. ज्याच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ज्याच्या वयाला 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत असे मतदार प्रत्यक्ष व गुप्त मतदान करून आपला प्रतिनिधी निवड करतात. आपल्या प्रतिनिधीची निवड करतात. लोकसभेची सदस्य प्रादेशिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडले जातात. जेवढे सदस्य निवडायची तेवढे प्रादेशिक विभाग पाडले जातात. त्यास मतदारसंघ म्हणतात. आपल्या देशामधून शनी लोकसभेसाठी जेवढे सदस्यांची निवड करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक विभाग पाडले जातात. त्यास मतदारसंघ म्हणतात. लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात साधारणपणे 10 लाख लोक असतात. लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात साधारणपणे 10 लाख लोक असतात. प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची आवश्यक ती फेररचना करण्यात येते. जर काही ठिकाणी लोकसंख्या वाढली, बरेच वेळेस स्थलांतरणामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यवसायानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने लोक स्थलांतरण करतात, तेव्हा एखाद्या मतदारसंघातली लोकसंख्या अधिक होऊ नये आणि कुठल्या मतदारसंघाची लोकसंख्या कमी होऊ नये यासाठी लोकसभेचे जे मतदारसंघ आहे त्याची पुनर्रचना केली जाते. लोकसभेची सदस्य संख्या. भारतात लोकसभेची सदस्य संख्या ही 552 आहे मित्रांनो. लोकसभेची सदस्य संख्या 552 आहे. घटक राज्याचे प्रतिनिधी 530 आहेत. घटक राज्यामधून 530 सदस्याची निवड केली जाते. केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी 20 असतात आणि ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी 2. घटक राज्याचे 530, केंद्रशासित प्रदेशाचे 20 आणि ॲग्लो इंडियन समाजाला जर खरंच पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर राष्ट्रपती दोघाची नियुक्ती करतो. म्हणजे असे 552. लोकसभेची सदस्य संख्या ही 552 असते. मित्रांनो, यापैकी घटक राज्याचे प्रतिनिधी 530 असतात. केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी 20 असतात. ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी 2 असतात. म्हणजे टोटल 552 सदस्य हे लोकसभेचे सदस्य असतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव ठेवलेले आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती मागासवर्गीय जे निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि त्यांना पुरेसं प्रतिनिधित्वसुद्धा द्यावं लागतं. त्यासाठी भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघातून अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक निवडणूक लढवतात. अनुसूचित जातीसाठी भारतामध्ये 84 आणि अनुसूचित जमातीसाठी 47 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. लोकसभेसाठी 84, अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीसाठी 47 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेले आहे. या मतदारसंघात त्याच जाती जमातीची उमेदवार निवडणूक लढवू शकतात. इतर जण ज्या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहे त्या राखीव मतदारसंघातून त्याच संबंधित जाती जमातीचे उमेदवार निवडणूक लढवू शकतात. इतर जण निवडणूक लढवू शकत नाही. मतदान मात्र
त्या मतदारसंघातील सर्व मतदार करतात. मित्रांनो, ज्या ठिकाणी राखीव मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राखीव त्याच जाती जमातीचे उमेदवार निवडणूक लढवतात. मतदान मात्र त्या मतदारसंघातील सर्व मतदार करतात. महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी 5 आणि अनुसूचित जमातीसाठी 4 मतदारसंघ राखीव आहेत. लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो. लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो. मुदत संपण्यापूर्वी लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा असतो. मुदत संपण्यापूर्वी लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. लोकसभा बरखास्त केल्यानंतर 6 महिन्याच्या आत लोकसभेची निवडणूक घेणे आवश्यक असते. लोकसभा जेव्हा बरखास्त केली जाते, लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि लोकसभा बरखास्त केल्यानंतर 6 महिन्याच्या आत लोकसभेची निवडणूक घेणे आवश्यक असते. आणीबाणी जाहीर झालेली असेल तर संसदेत ठराव करून लोकसभेची मुदत 1 वर्षाने वाढवता येते. जर देशामध्ये आणीबाणी जाहीर केलेली असेल 352, 356 आणि 360व्या कलमानुसार जर भारतात आणीबाणी जाहीर झालेली असेल तर तसा ठराव करून लोकसभेची मुदत 1 वर्षाने वाढवता येते. परंतु ही मुदत 1 वर्षापेक्षा जास्त वाढवता येत नाही आणि लोकसभा संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असते. तेव्हा लोकसभा संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं बंधनकारक आहे. पात्रता: लोकसभेचे सभासद किंवा सदस्य हे भारतीय नागरिक असावेत. लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी असणाऱ्या पात्रता आहेत: लोकसभेचे सदस्य भारतीय नागरिक असावेत. भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. दुसरी पात्रता आहे त्याचे वय किमान 25 वर्ष पूर्ण झालेले असावेत. लोकसभेचा सभासद होण्यासाठी, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी तो भारतीय नागरिक असावा. त्याचबरोबर त्याचे वय किमान 25 वर्ष पूर्ण असावे. संसदेच्या कायद्याने निश्चित केलेल्या अटीची पूर्तता किंवा वेळोवेळी संसदेने केलेले कायदे त्याला मान्य असावेत. भारताचा नागरिक असावा. त्याचे वय किमान 25 वर्ष पूर्ण असावे. त्यांचे वय कमीत कमी 25 वर्ष पूर्ण असावेत. त्या संसदेने जे वेळोवेळी जो कायदा केला जाईल तो त्याला मान्य असावा. संसदेने जे वेळोवेळी कायदा केलेला आहे तो त्यांना मान्य असावा. त्यानंतर लोकसभेची निवडणूक लढविणारा व्यक्ती उमेदवार भारतातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. अमेरिकेसारख्या संघराज्यात घटक राज्यांचा नागरिक असणारी व्यक्तीच त्या घटक राज्यातून निवडणूक लढवू शकते. जसे भारतामध्ये एकतर तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 25 वर्षे पूर्ण असावी आणि संसदेने जे वेळोवेळी कायदे केलेले आहेत ते कायदे त्याला मान्य असावेत. हे 3 पात्रता आहेत आणि लोकसभेची निवडणूक कुठल्याही मतदारसंघातून लढवू शकतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी फक्त आणि फक्त त्या विशिष्ट संघराज्यातच राज्यातूनच ती निवडणूक लढवावं लागते. भारतात एकेरी नागरिकत्व असल्याने तसे बंधन भारतात नाही. कारण अमेरिकेसारख्या संघराज्यात घटक राज्यांचा नागरिक असणारे व्यक्ती त्या घटक राज्यातून निवडणूक लढवू शकते. परंतु भारतात एकेरी नागरिकत्व असल्याने या प्रकारचं बंधन नाही. आता लोकसभेच्या अपात्रता: निवडणूक लढवणारी व्यक्ती केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करणारी नसावी. निवडणूक लढवणारी व्यक्ती
केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करणारी नसावी. आपण लोकसभेच्या अपात्रता बघतो आहोत. पहिली अपात्रता आहे निवडणूक लढवणारी व्यक्ती ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करणारी नसावी. निवडणूक लढवणारी व्यक्ती मनोविकल नसावी किंवा न्यायालयाने मनोविकल म्हणून घोषित केल्यास तो अपात्र ठरते. ती व्यक्ती दिवाळखोर घोषित केली तर अपात्र ठरते. तो सभासद जर दिवाळखोर असेल तर तो अपात्र ठरतो. जर ती व्यक्ती भारतीय नागरिक नसेल किंवा अगोदर भारतीय नागरिक होती परंतु त्याने स्वइच्छेने विदेशी नागरिकत्व स्वीकारले असेल तर तो व्यक्ती अपात्र ठरते. संसदेने वेळोवेळी कायदे करून तो अपात्र ठरवलेला नसावा. संसदेने जे कायदे केलेले आहेत ते कायदे त्याला मान्य असावेत. कोणतीही व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद घेऊ शकत नाही. दोन्ही सभागृहाचे सभासद होऊ शकत नाही. मित्रांनो, एकच व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्यत्व स्वीकारू शकत नाही. दोन्ही ठिकाणी सभासद राहिल्यास स्वतःच्या इच्छेनुसार त्यापैकी एक जागा ठेवून इतर जागांचा राजीनामा दिला पाहिजे. तसं न केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते. एकतर दोन्ही सभागृहाचा सभासद होता येत नाही. दुसरी निवडणूक लढवताना पहिल्या पदाचा राजीनामा देऊनच निवडणूक लढवली जाते. परंतु तसं झाल्यास त्याला एका ठिकाणी सदस्यत्व ठेवता येते, दुसऱ्या ठिकाणचं सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. सभागृहाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहाच्या बैठकींना गैरहजर राहिला तर तो अपात्र ठरतो. सभागृहाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य सतत 60 दिवस जर तो सभागृहात उपस्थित राहिला नसेल तर तो अपात्र ठरतो. आर्थिक लाभ देणाऱ्या सरकारी पदावर असणारी व्यक्ती लोकसभेचा सदस्य राहण्यास अपात्र ठरते. अशा पदावर असणाऱ्या व्यक्तीने प्रथम आपल्या पदाचा राजीनामा देऊन लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे. जो लोकसभेची निवडणूक लढवणारा व्यक्ती हा कुठल्याही सरकारी नोकरीवर नसावा किंवा त्याला वेगवेगळ्या सभागृहाचे प्रतिनिधित्व नसावे. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद किंवा स्थानिक शासन संस्थेमधील कुठल्याही याचा तो सदस्य नसावा. असल्यास निवडणूक लढवण्यापूर्वी त्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. मानसिकदृष्ट्या विकलांग तसे नादर व्यक्ती अपात्र ठरते. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास किंवा दुसऱ्या देशांची निष्ठा ठेवण्याचे उघडकीस आल्यास ती व्यक्ती अपात्र ठरते. न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने निवडणुकीतील भ्रष्टाचाराबद्दल दोषी ठरवल्यास तो व्यक्ती अपात्र ठरतो. न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये काही भ्रष्टाचार केलेला असेल आणि तो भ्रष्टाचाराबद्दल त्याला जर दोषी ठरवल्यास तो व्यक्ती, तो सदस्य लोकसभेचा सदस्य होण्यास अपात्र ठरतो. भारतातील कोणत्याही न्यायालयाने तालुका न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापाशी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही गुन्ह्याबाबत दोषी ठरवून 2 किंवा अधिक वर्षाची कारावासाची शिक्षा दिल्यास ती व्यक्ती अपात्र ठरते. निवडणुकीतील खर्चाचा हिशोब योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सादर केला नसेल, निवडणुकीतील खर्चाचा हिशोब योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सादर केले नसल्यास तो व्यक्ती अपात्र ठरतो. निवडणुकीच्या काळामध्ये मित्रांनो, त्या लोकसभेच्या सदस्याने निवडणुकीच्या काळामध्ये किती प्रमाणामध्ये पैसा खर्च केलेला आहे आणि कुठल्या घटकावर पैसा खर्च झालेला आहे त्याचा जर योग्य पद्धतीने हिशोब दिला नसेल तर तो व्यक्ती लोकसभेचा सदस्य होण्यास अपात्र ठरते. शासकीय सेवेतून भ्रष्टाचार किंवा निष्ठाभंग या कारणावरून बडतर्फ केले असल्यास तो व्यक्ती अपात्र ठरतो. 1952 रोजी 52वी घटना दुरुस्ती होऊन
पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला आणि घटनेतील परिष्ठात त्या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि लोकसभेच्या सदस्याने त्या तरतुदीचा भंग केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. जर 1952 साली 52वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर केल्यास 52व्या घटना दुरुस्तीनुसार पक्षांतर केल्यास घटनेतील परिष्ठात त्यासंबंधी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, तेव्हा लोकसभेच्या सदस्याने त्या तरतुदीचा भंग केल्यास म्हणजेच पक्षांतर केल्यास त्याला त्या पदावर राहता येत नाही. त्याला लोकसभेचे सदस्यत्व जे मिळालेलं असतं ते त्याला रद्द समजलं जातं. लोकसभेची सदस्यत्व रद्द होते. निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार आपले नामांकन पत्र भरतो. निवडणुकीच्या अगोदर उमेदवार आपले नामांकन पत्र भरतो त्यावेळी आवश्यक त्या पात्रतेच्या अटीची पूर्तता असावी लागते. लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीने आवश्यक अटीची पूर्तता केलेली नसेल असे सिद्ध झाल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होते. निवडणूक लढवण्यापूर्वी जो नामांकन पत्र भरलं जातं त्यामध्ये योग्य पद्धतीने माहिती दिलेली असेल आणि जर खोटी ठरल्यास किंवा योग्य पद्धतीने माहिती दिलेली नसेल आणि दिलेल्या माहितीनुसार त्याची पूर्तता केलेली नसेल तर तो लोकसभेचं सदस्यत्व राहू शकत नाही. त्याचं सदस्यत्व रद्द केलं जातं. नामांकन पत्र भरताना उमेदवाराने आपली वैयक्तिक कौटुंबिक मालमत्ता, शिक्षण तसेच स्वतःवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असल्यास त्याबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. नामांकन पत्र भरताना उमेदवाराने आपली वैयक्तिक कौटुंबिक मालमत्ता, शिक्षण तसेच स्वतःवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असल्यास त्याबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करणे आवश्यक ठरवण्यात आलेले आहे. अशी जर माहिती लपवल्यास लोकसभेचे सदस्यत्व रद्द होते. याबद्दल माहिती लाभल्यास निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा अर्ज फेटाळू शकतो. असा निकाल 14 सप्टेंबर 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेद्वारे दिलेले आहे. सभापती. लोकसभेचा सभापती. लोकसभेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते. लोकसभेचे सदस्य आपल्यामधूनच एकाची सभापती म्हणून निवड करतात. सभापती पदावर निवड झालेली व्यक्ती लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षांचे सदस्य असते. लोकसभेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते. लोकसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची सभापती म्हणून निवड करतात आणि सभापती पदावर जो निवडून आलेली व्यक्ती असते ती लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षांच्या सदस्य असते. सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीने पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहावे अशी अपेक्षा असते, पण तो पक्षाचा सदस्य मात्र राहू शकतो. ब्रिटनमधील सभापती पदावर असणाऱ्या व्यक्तीने राजकीय पक्षाशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले पाहिजे आणि त्याने निपक्ष राहिले पाहिजे अशी प्रथा ब्रिटनमध्ये आहे. परंतु भारतामध्ये सभापती असणाऱ्या व्यक्तीने पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहावे, परंतु तो पक्षाचा सदस्य राहू शकतो. सभापतीचे अधिकार व कार्य. मित्रांनो, सभापतीचे अधिकार आणि कार्यामध्ये सभागृहात विधेयक सादर करणे. सभापतीच्या अधिकार पहिला अधिकार आहे सभागृहामध्ये विधेयक सादर करणे, प्रश्न उपप्रश्न विचारणे, ठराव मांडणे, चर्चेसाठी प्रस्ताव मांडणे, कामकाज तहकुबीची सूचना मांडणे याला सभापतीची संमती लागते. सभापती सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. सभापती ही सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतात. सभागृहामध्ये शिस्त राखणे व सभागृहाचे
कामकाज नियमानुसार चालविण्याची जबाबदारी ही सभापतीची असते. प्रश्न उपप्रश्न विचारणे, ठराव मांडणे, चर्चेसाठी प्रस्ताव मांडणे, कामकाज तहकूबीची सूचना देणे याला सभापतीची संमती लागते. सभापती सभागृहाच्या बैठकीची अध्यक्षस्थान भूषवतात. सभागृहामध्ये शिस्त राखणे आणि सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवण्याची जबाबदारी सभापतीची असते. कामकाजाच्या नियमांच्या अर्थाबाबत मतभेद झाल्यास सभापती त्या नियमांचा अर्थ स्पष्ट करतात. गणसंख्याअभावी सभा स्थगित करणे व गणसंख्या पूर्ण झाल्यावर सभा घेणे हे सभापतीचे अधिकार असतात. जर सभागृहामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसतील, पुरेसे सभासद नसतील, गणसंख्या पूर्ण होत नसेल तर सभापती सभा स्थगित करतो आणि जेव्हा गणसंख्येची पूर्तता होते तेव्हा सभा घेतली जाते. गणसंख्या म्हणजे एकूण संख्येच्या 1/10 सदस्य. गणसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 1/10 सदस्य ही गणसंख्या आहे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा सदस्यांना काही विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. जनतेचे प्रतिनिधी म्हणून कारण हे प्रत्यक्षपणे जनतेकडून निवडलेले सदस्य असतात. ज्याच्या वयाला 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे गुप्त मतदान करून आपले प्रतिनिधी निवडत असतात. मग ते जनतेचे प्रतिनिधी असतात. म्हणून जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकसभा सदस्यांना काही विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. हे अधिकार सुरक्षित राहतील. तसेच लोकप्रतिनिधींना आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडता येईल, त्यांना वंचित राहावे लागणार नाही याची काळजी सभापतींना घ्यावी लागते. लोकसभेतील एखाद्या सदस्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषेत बोलता येत नसेल, मित्रांनो, जर एखाद्या लोकसभेतील सदस्यांना इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलता येत नसेल तर त्याला आपल्या मातृभाषेत बोलण्याची परवानगी सभापती देऊ शकतो. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक भरली असता बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेच्या सभापतीकडे असते. संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा याची जर संयुक्त बैठक असेल तर त्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेच्या सभापतीकडे असते. सर्वसाधारण परिस्थितीत सभापती मतदानात भाग घेत नाही. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सभापती मतदानात भाग घेत नाही, पण एखाद्या ठरावावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देऊ शकतात. जर सभापती हे मतदानात भाग घेऊ शकत नाही पण एखाद्या ठरावावर समसमान मते पडल्यास आपलं निर्णायक मत देऊ शकतात. त्यावर कुठलंही बंधन नाही. ते आपल्या बहुमत असणाऱ्या पक्षांनाही मत देऊ शकतात किंवा त्यांचं मत ते निर्णायक मत देऊ शकतात. बडतर्फ, सभापतीला बडतर्फ कसं केलं जातं? सभापती केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. सभापती केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीचे लोकसभेचे सदस्य काही कारणाने रद्द झाल्यास सभापती पदावरून त्या व्यक्तीस दूर व्हावे लागते. सभापती पदावरून त्या व्यक्तीस दूर व्हावे लागते किंवा सभापती आपल्या पदाचा राजीनामा केव्हाही देऊ शकतो किंवा त्या व्यक्तीचे लोकसभेचे सदस्य काही कारणाने रद्द झाल्यास सभापती पदावरून त्या व्यक्तीस दूर व्हावे लागते. सभापतीला बडतर्फ करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. तसा ठराव मांडण्यासाठी 14 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते. सभापतीला बडतर्फ करण्याचा अधिकार लोकसभेला आहे. तसा ठराव मांडण्यासाठी 14 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते व तो ठराव लोकसभेतील सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर व्हावा लागतो. उपसभापती, ज्याप्रमाणे लोकसभेला सभापती असतो तसाच उपसभापती असतो. लोकसभेच्या सभापतीच्या गैरहजेरीमध्ये
उपसभापती लोकसभेचा उपसभापती कार्य पाहतो. सभापतीप्रमाणे लोकसभेचे सभासद आपल्यामधून एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. तसेच सभापतीला ज्या पद्धतीने बडतर्फ करता येते तशाच पद्धतीने लोकसभा उपसभापतीलाही बडतर्फ करता येते. सभापतीच्या गैरहजेरीत उपसभापती हा लोकसभेचे कामकाज चालवतो. उपसभापती जेव्हा सभापतीच्या स्थानावर असतो तेव्हा सभापतीला असणारे सर्व अधिकार त्याला प्राप्त होतात. जर सभापती गैरहजर असेल तर उपसभापती त्या ठिकाणी कार्य पाहतो. तेव्हा त्या पदावर असताना म्हणजे सभापती पदावर असताना त्याला सर्व सभापतीचे अधिकार प्राप्त होतात. तसेच सभापतीची सर्व कार्य त्याला पार पाडावी लागतात. राज्यसभा मित्रांनो, आपण प्रथम सभागृह याची सविस्तर अभ्यास केलेला आहे. लोकसभा संसदेच्या सभागृहाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर आपण राज्यसभा संसदेचे द्वितीय सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. संघराज्यात केंद्रीय कायदेमंडळाचे एक सभागृह आहे. राज्यसभा ही घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असते. लोकसभेचे सदस्य आपण आताच बघितलं की लोकसभेचे सदस्य हे प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडले जातात आणि ती प्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधित्व करतात. परंतु राज्यसभेचे सदस्य हे घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असते. भारतीय राज्यघटनेने राज्यसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 250 एवढी असावी असे निर्देशित केलेले आहे. भारतीय राज्यघटनेने राज्यसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 250 एवढी निश्चित केलेली आहे. राज्यसभेच्या सदस्य संख्येपैकी मित्रांनो, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. तर या राज्यसभेच्या सदस्य संख्यापैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि संघ प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे असतात. तर 12 सदस्य ही राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. जसे की विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा अशा क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. 250 पैकी 238 सदस्य ही घटक राज्य आणि संघ प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असतात. तर 12 सदस्यांची राष्ट्रपती ही नियुक्त करतो. विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा या क्षेत्रात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती नियुक्त करतो. या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचे ज्ञान व त्यांचा अनुभव यांचा फायदा भारतीय संसदेला मिळावा या उद्दिष्टाने त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. प्रत्येक घटक राज्याला मिळालेल्या राज्यसभेच्या जागेची संख्या वेगवेगळी आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांना जास्त जागा, तर त्या राज्याची लोकसंख्या कमी आहे त्या राज्यांना राज्यसभेच्या कमी जागा देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक घटक राज्याला मिळालेल्या राज्यसभेच्या जागेची संख्या वेगवेगळी आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांना जास्त जागा, तर राज्यांची लोकसंख्या कमी आहे त्या राज्यांना राज्यसभेच्या कमी जागा देण्यात आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. म्हणून मित्रांनो, त्या प्रदेशाला सर्वाधिक राज्यसभेची सदस्य संख्या देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वात जास्त आहे म्हणून त्या राज्यांना सर्वात जास्त राज्यसभेची सदस्य संख्या देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश राज्याची सदस्य संख्या ही
31 आहे. उत्तर प्रदेश राज्याची सदस्य संख्या 31 जागा आहे, तर त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम अशा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना राज्यसभेची प्रत्येकी एकच जागा मिळालेली आहे, कारण त्यांची लोकसंख्या कमी आहे. ज्या राज्याची लोकसंख्या अधिक असेल त्या राज्यामध्ये राज्यसभेची सदस्य संख्या ही अधिक असते. कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यांना राज्यसभेची प्रत्येकी एक जागा, कारण या ठिकाणी सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम एक कमी लोकसंख्या असणारी राज्य आहेत, त्यांना प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे. महाराष्ट्राला राज्यसभेसाठी 19 जागा मिळालेल्या आहेत. महाराष्ट्राला राज्यसभेचे सदस्य म्हणून 19 सदस्य निवडण्याचा अधिकार मिळालेला आहे. राज्यसभेच्या सदस्याची निवड प्रत्यक्षरित्या जनतेकडून होत नाही. राज्यसभेच्या सदस्याची निवड ही प्रत्यक्षरित्या जनतेकडून होत नाही, तर जनतेच्या प्रतिनिधीकडून होते. म्हणजे प्रत्यक्षरित्या जनतेकडून राज्यसभेच्या सदस्याची निवड होते, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या जनतेकडून राज्यसभेच्या सदस्याची निवड होत असते. राज्यसभेच्या सदस्याची निवड ही घटक राज्यांची प्रतिनिधी घटक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्याकडून निवडली जातात. राज्यसभेच्या सदस्याची निवड ही घटक राज्याचे प्रतिनिधी घटक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्याकडून निवडले जातात, आणि हे विधानसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जातात. जनतेकडून निवडलेले सदस्य म्हणजे विधानसभेच्या निर्वाचित सदस्याकडून राज्यसभेचे सदस्य हे निवडले जातात. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय एक मतदान पद्धतीने होत असते. मतदान करताना उमेदवारांच्या पसंती क्रमांक लावायचा. जे उमेदवार किमान मतसंख्या एवढी मते प्राप्त करतील त्यांची निवड राज्यसभेची सदस्य म्हणून केली जाते. ज्या उमेदवाराला किमान मतसंख्या एवढी मते मिळतात तो उमेदवार निवडला जातो. मतपत्रिकेवर मत देताना प्रत्येक मतदाराला प्रत्येक उमेदवाराला पसंती क्रमांक द्यावा लागतो. या मतदान पद्धतीलाच क्रमदेय मतदान पद्धती असे म्हणतात. ज्या उमेदवाराला किमान मते मिळतात आणि तो उमेदवार निवडला जातो. मतपत्रिकेवर मत देताना प्रत्येक उमेदवाराला एक पसंती क्रमांक देण्याचा अधिकार आहे, आणि मतदान पद्धतीलाच क्रमदेय मतदान पद्धती असे म्हणतात. किमान मतसंख्या ठरवण्यासाठी एक सूत्र वापरले जाते. किमान मतसंख्या ठरवण्यासाठी एक सूत्र वापरले जाते आणि त्याला कोटा म्हणतात. मित्रांनो, कोटा म्हणजे काय? तर कोटा म्हणजे किमान मते होय. किमान मते म्हणजे कोटा बरोबर विधानसभेतील निर्वाचित सदस्य संख्या भागिले प्रतिनिधीची संख्या अधिक एक बरोबर किमान मतसंख्या. किमान मते म्हणजेच कोटा. विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या भागिले प्रतिनिधीची संख्या म्हणजेच एकूण सदस्य संख्या. विधानसभेतील निर्वाचित सदस्य संख्या म्हणजे एकूण सदस्य संख्या भागिले प्रतिनिधीची संख्या अधिक एक आणि किमान मतसंख्या. ज्या सूत्रानुसार राज्यसभेच्या सदस्याची निवड केली जाते, यामध्ये ज्या उमेदवाराला अधिक मते पडतील तो उमेदवार निवडून येतो. किमान मते पडणारे म्हणजेच कोटा पूर्ण करणाऱ्या सदस्य हा राज्यसभेवर निवडला जातो. त्याच्या पात्रता. निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असली पाहिजे. व्यक्तीचे वय किमान 30 वर्ष असले पाहिजे. लोकसभेसाठी किमान 25 वर्ष ती भारताची नागरिक असावी, त्याचे वय 25 वर्ष असावे. परंतु राज्यसभेसाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असली पाहिजे. तिचे वय किमान
30 वर्ष असली पाहिजे. संसदेने वेळोवेळी केलेल्या कायद्याचे पालन करणारा व ठरलेल्या अटी पूर्ण करणारा असला पाहिजे. अपात्रता. राज्यसभेच्या सदस्याच्या अपात्रता हे लोकसभेतील सदस्याप्रमाणेच आहेत. आताच आपण थोड्या वेळापूर्वीच आपण लोकसभेच्या अपात्रता बघितला. मग लोकसभेच्या अपात्रता ह्या राज्यसभेच्या सदस्याच्या अपात्रता असतात. कार्यकाल. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे म्हणजे संपूर्ण सभागृह एकदम कधीच बरखास्त होत नाही. कायमस्वरूपी सभागृह आहे. दर 2 वर्षांनी म्हणजे हे सभागृह स्थायी सभागृह आहे. ह्या राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. एकदम या सभागृहाचे एकदम सर्व सदस्य कधीच बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात व तेवढेच सदस्य नव्याने निवडून दिले जातात. राज्यसभेचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. प्रत्येक सभासदाची मुदत ही 6 वर्षाची असते. मित्रांनो, राज्यसभेचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे, परंतु 6 वर्षानंतर पूर्ण सभागृह कधीही बरखास्त होत नाही. ज्या सदस्याचे 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे दर 2 वर्षाने 1/3 सदस्य हे निवृत्त होतात आणि तेवढेच सदस्य राज्यसभेवर निवडून दिले जातात. राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष हे त्यामधून निवडण्याची आवश्यकता नसते, कारण भारताचे उपराष्ट्रपती ही राज्यसभेची पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे सभासद आपल्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. अध्यक्षाच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात. अध्यक्षाच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात. उपाध्यक्षांना बडतर्फ करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे. त्यासाठी राज्यसभेत एकूण सभासदांच्या बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो. लोकसभेच्या सभापतीची आणि उपसभापतीची जी अधिकार आहेत तीच राज्यसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अधिकार आहेत. राष्ट्रपती. आपण राज्यसभा लोकसभा यांचा अभ्यास केल्यानंतर संसदेचा जो 3रा घटक आहे तो आहे राष्ट्रपती. आपण बघितलं की राज्यसभा आणि लोकसभा जवळपास त्यांच्या सदस्यांचे अधिकार सारखेच आहे. त्यांचे सभापती आणि उपसभापतीचे पण अधिकार सारख्याच प्रमाणामध्ये आहे. ज्या पद्धतीने लोकसभेचे सभापती कार्य करतात त्याच पद्धतीने तेही कार्य करतात. त्यानंतर संसदेचा जो 3रा घटक आहे तो आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीबद्दल आपण सविस्तर चर्चा करूत. राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपती हा सर्वोच्च नागरिक आहे. भारताचा सर्वोच्च नागरिक आहे. भारताने संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. संसदीय लोकशाहीत जबाबदारीची तत्त्व असतात. भारताने संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. संसदीय लोकशाही जबाबदारीची तत्त्व असते. संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कायदेमंडळाला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळाचे 2 प्रमुख पदे असतात. म्हणजे एक नामधारी प्रमुख असते आणि एक वास्तविक प्रमुख असते. नामधारी प्रमुख म्हणून राष्ट्रपती. राष्ट्रपती हा या शासन संस्थेचा नामधारी किंवा घटनात्मक प्रमुख असतो.
देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो, पण प्रत्यक्ष राज्यकारभार त्याच्या हाती नसते. जरीही देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालत असला तरीही पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या हाती सर्व सत्ता असते. त्यामुळे पंतप्रधान व मंत्रिमंडळ ही वास्तविक प्रमुख असतात, तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. राष्ट्रपती हे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार करतात. राष्ट्रपती हे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार करतात. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलाचा सर्वोच्च सेनापती असतो. घटक राज्यातील विधानसभेचे निर्वाचित सभासद, संसदेचे निर्वाचित सभासद राष्ट्रपतीची निवड करतात. राष्ट्रपती हे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार करतात. राष्ट्रपती ही तिन्ही सैन्यदलाचा सर्वोच्च सेनापती असतो. घटक राज्यातील विधानसभेचे निर्वाचित सभासद हे संसदेचे निर्वाचित सभासद, विधानसभेचे निर्वाचित सभासद आणि संसदेचे निर्वाचित सभासद म्हणजे विधानसभा आणि लोकसभेतील निर्वाचित सभासद हे राष्ट्रपतीची निवड करतात. राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताकांचे राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपतीची निवडणूक जनतेकडून प्रत्यक्षरित्या होत नाही, तर अप्रत्यक्षरित्या म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत होते. म्हणजे घटक राज्यातील विधानसभेच्या निर्वाचित सभासद, घटक राज्यातील विधानसभेचे निर्वाचित सभासद आणि संसदेचे निर्वाचित सभासद म्हणजेच लोकसभेचे सदस्य हे राष्ट्रपतीची निवड करतात. कार्यकाल, राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, पण ती व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक पुन्हा लढवू शकते. राष्ट्रपतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो आणि कार्यकाल पूर्ण झाल्याच्या नंतर तीच व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकते. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 10 वर्ष राष्ट्रपती पदावर होते. एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती बनू शकेल याबद्दल घटनेमधील कोणतीही अट किंवा कोणताही नियम नाही. मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्यानंतर कोणतीही व्यक्ती 2 वेळा राष्ट्रपती बनलेली नाही. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 10 वर्ष राष्ट्रपती पदावर होते आणि त्यानंतर कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनू शकली नाही. या प्रकारची पद्धत निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटने यावर कुठलाही नियम केलेला नाही. राष्ट्रपती केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. हा राजीनामा त्यांना उपराष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. राष्ट्रपती ही आपल्या पदाचा केव्हाही राजीनामा देऊ शकतात. हा राजीनामा त्यांना उपराष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो. राष्ट्रपतीची निवड कशी केली जाते? राष्ट्रपतीची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासद आणि घटक राज्याच्या विधानसभेची निर्वाचित सभासद मिळून बनलेली निर्वाचक संघाकडून होते. राष्ट्रपतीची निवड हे संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासद आणि घटक राज्याच्या विधानसभेची निर्वाचित सभासद मिळून बनलेल्या निर्वाचक संघाकडून होते. भारतात राष्ट्रपती पदाची निवडणूक लोकांकडून प्रत्यक्ष मतदान करून होत नाही. तर निवडणुकीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत होते. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केली जाते. सर्व मतदार पसंती क्रमाने मतदान करतात. या पद्धतीस एकल संक्रमणीय मतदान पद्धत असे म्हणतात. या पद्धतीनुसार ज्या उमेदवाराला किमान आवश्यक मते म्हणजे कोटा मिळतो तो उमेदवार निवडून येतो.
या पद्धतीनुसार ज्या उमेदवाराला किमान आवश्यक मते म्हणजे कोटा मिळतो तो उमेदवार निवडून येतो. ही निवड गुप्त मतदान पद्धतीने होत असते. राष्ट्रपती निर्वाचन मंडळामार्फत निवडून येतात. वेतन व भत्ते व इतर सुविधा. राष्ट्रपतींना दरमहा 1,50,000 रुपये एवढं वेतन देण्यात येते. राष्ट्रपतीचे निवासस्थान, त्याची देखभाल, नोकरवर्गांचा खर्च शासनाकडून केला जातो. वेतन, भत्ते व इतर सुविधा. राष्ट्रपतींना दरमहा 1,50,000 रुपये वेतन देण्यात येते. राष्ट्रपतीचे निवासस्थान, त्याची देखभाल, नोकरवर्गाचा खर्च शासनाकडून केला जातो. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व इतर सुविधा निश्चित करण्याचा अधिकार भारतीय संसदेला दिला आहे. राष्ट्रपतीचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिला जातो. महाभियोग. राष्ट्रपती यांना बडतर्फ करण्यासाठी त्यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करता येतो. राष्ट्रपतीने घटनाविरोधी कृती केल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे. राष्ट्रपतीने घटनाविरोधी कृती केल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे. पण त्यासाठी विशिष्ट पद्धत वापरावी लागते आणि तिलाच महायोग असे म्हणतात. त्यालाच महाभियोग असे म्हणतात. संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घटनाभंग केल्याचा आरोप प्रथम मांडावा लागतो. संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घटनाभंग केल्याचा ठराव प्रथम मांडावा लागतो. त्या सभागृहातील किमान 1/4 सभासदांची त्याला संमती असावी लागते. राष्ट्रपतीवरील आरोपासंबंधी 14 दिवसाची पूर्वसूचना राष्ट्रपतींना द्यावी लागते. या ठरावावर सभागृहात चर्चा होऊन त्या सभागृहात सभासदांच्या 2/3 बहुमताने ठराव मंजूर झाला तरच राष्ट्रपतीवर दोषारोप ठेवण्यात आला असा त्याचा अर्थ होतो. एका सभागृहाने आरोपपत्र ठेवल्यानंतर दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. राष्ट्रपतींना यावेळी राष्ट्रपती स्वतः हजर राहून अथवा आपल्या प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असते. जेव्हा एका सभागृहाने राष्ट्रपतीवर आरोपपत्र ठेवल्यानंतर दुसरे सभागृह त्याची चौकशी करते. राष्ट्रपतींना यावेळी स्वतः हजर राहून अथवा आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत आपली बाजू मांडता येते. दुसऱ्या सभागृहाने एकूण सभासदाच्या 2/3 बहुमताने जर आरोप सिद्ध केल्यास पहिल्या सभागृहाने आरोप सिद्ध केला आणि दुसऱ्याही सभागृहाने जर एकूण सभासदाच्या 2/3 बहुमताने आरोप सिद्ध केल्यास त्या दिवसापासून राष्ट्रपती आपल्या पदावरून पदच्युत होतात. राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक आहे. मग त्याचे अधिकार व कार्य पुढील प्रमाणे आहेत. राष्ट्रपती हे भारतीय संघराज्यांचे प्रमुख आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार संघराज्य किंवा संघ शासनाचे सर्व हुकूम हे राष्ट्रपतीचे हुकूम असतात. राष्ट्रपती हे भारतीय संघराज्यांचे प्रमुख आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार संघराज्य किंवा संघ शासनाचे सर्व हुकूम हे राष्ट्रपतीचे हुकूम असतात. केंद्र सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. काही विशिष्ट प्रसंगी राष्ट्रपतींना स्वतः निर्णय घ्यावा लागतो. तरीही सर्वसाधारणपणे राष्ट्रपतींना पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावे लागतात. आणि राष्ट्रपतीचे सर्व अधिकारांचा वापर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच होत असते. भारतीय राज्यघटनेच्या
74व्या कलमामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेले आहे की मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्य पार पाडतील. मंत्रिमंडळाला त्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास राष्ट्रपती सांगू शकतात, पण फेरविचार करून मंत्रिमंडळ जो निर्णय घेईल तो राष्ट्रपतींना मान्य करावाच लागतो. राष्ट्रपती हे अशा प्रकारे नामधारी प्रमुख म्हणून कार्य करीत असले तरी राष्ट्रपतींना संघराज्याच्या कारभाराबाबत सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, राष्ट्रपती जरीही नामधारी प्रमुख असतील तरीही ती कधी आपल्या जर अधिकाराचा त्यांनी वापर केल्यास ते हुकुमशहाही होऊ शकतात. B.R. आंबेडकर राष्ट्रपतीबद्दल म्हणतात, भीमराव आंबेडकर राष्ट्रपतीबद्दल म्हणतात की राष्ट्रपती हे सोनेरी पिंजऱ्यातील पोपटासारखे आहेत. पिंजरा तर सोनेरी आहे परंतु तो बंदिस्त आहे. याच प्रकारे राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बंदिस्त असतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणेल त्या पद्धतीनंच ते कार्य करतात आणि राष्ट्रपती हे केव्हाही आपल्या कार्यानुसार आपल्या अधिकारानुसार ते हुकुमशहा होऊ शकतात. राष्ट्रपती राजवट लागू करून ते देशाचे हुकुमशहासुद्धा होऊ शकतात, कारण ते तिन्ही दलाचे सरसेनापती म्हणून ओळखले जातात. राष्ट्रपतीच्या अधिकाराची व कार्याची सर्वसाधारणपणे 5 भागात विभागणी केलेली आहे. नंबर 1, कार्यकारी अधिकार. नेमणुकाविषयीचा अधिकार. पंतप्रधान व मंत्रिमंडळातील सदस्य. नेमणुकाविषयी अधिकारामध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळातील सदस्य ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले आहे अशा पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती नियुक्त करतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार म्हणजे पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जाते. घटक राज्याचे राज्यपाल, संघ प्रदेशांचे नायब राज्यपाल, सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचा महान्यायवादी, महालेखापरीक्षक, वित्त आयोग, निवडणूक आयोग, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद, परराष्ट्रातील भारताचे राजदूत आणि प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनावरील देशाचे प्रतिनिधी, या सर्वांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पंतप्रधानाची नेमणूक करताना लोकसभेतील ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे त्या पक्षाच्या नेत्यास पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती नेमणूक करतात आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या नेमणुका केल्या जातात. कार्यकारी अधिकारामध्ये नेमणुकाविषयी अधिकार. पंतप्रधान मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती करतात. घटक राज्याचे राज्यपाल, संघ प्रदेशांचे नायब राज्यपाल, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचा महान्यायवादी, महालेखापरीक्षक, वित्त आयोग, निवडणूक आयोग, तसेच मित्रांनो संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद म्हणजेच जे प्रशासकीय नोकरवर्गांची नियुक्ती करणारा संघ लोकसेवा आयोग यांच्याही अध्यक्ष आणि सभासदाची निवड राष्ट्रपती करतात. परराष्ट्रातील भारताचे राजदूत आणि प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनावरील देशाचे प्रतिनिधी या सर्वांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांची नेमणूक करताना लोकसभेतील ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे त्या पक्षाच्या नेत्यास पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती नेमणूक करतात आणि पंतप्रधानाच्या सल्ल्याने त्यांच्या मंत्रिमंडळाच्या नेमणुका केल्या जातात. केंद्र सरकारचे सर्व आदेश राष्ट्रपतीच्या नावाने काढले जातात. राष्ट्रपतीच्या हाती प्रत्यक्ष सत्ता नसली तरी राज्यकारभाराबाबत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय तसेच कायदे करण्याबाबत मंत्रिमंडळासमोर आलेले ठराव राष्ट्रपतींना कळविणे पंतप्रधानाचे कर्तव्य असते. जरीही राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असला तरीही
पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्या मंत्रिमंडळासमोर आलेले जे ठराव आहेत त्या ठरावाबाबत राष्ट्रपतींना कळवणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य समजले जाते. राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. भूदल, नौदल, वायुदल हे तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुखांच्या नेमणुका राष्ट्रपतीकडून होतात. युद्ध करणे किंवा थांबवणे त्याचे आदेश राष्ट्रपतीच्या नावाने काढले जातात. परकीय देशासोबत युद्ध करणे किंवा युद्ध थांबवणे याचे आदेश राष्ट्रपती देतात, कारण राष्ट्रपती हे तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि त्यांच्या सर्वोच्च प्रमुखाच्या नेमणुकाही राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात आणि सर्वोच्च प्रमुखाच्या नेमणुकाही राष्ट्रपती करतात. कायदेविषयक अधिकार. मित्रांनो, पहिला अधिकार झाल्यानंतर दुसरा अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. संसदेचे अधिवेशन बोलावणे, तहकूब करणे, समाप्त करणे याबाबतचे आदेश राष्ट्रपती काढतात. लोकसभा विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला पंतप्रधान राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि त्यानुसार राष्ट्रपती आदेश काढून लोकसभा विसर्जित करू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीनंतर आणि दर वर्षांच्या प्रारंभी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करतात. अधिवेशनाच्या प्रारंभी प्रामुख्याने राष्ट्रपती अशा प्रकारे भाषण करतात. या भाषणात शासनाच्या सर्वसाधारण धोरणाची रूपरेषा मांडण्यात येते. विशेष प्रसंगी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावून राष्ट्रपती त्या बैठकीसमोर भाषण करू शकतात. राष्ट्रपतीचे असे भाषण प्रत्यक्षात मंत्रिमंडळाने तयार केलेले असते. हे जे भाषण असतं ते मंत्रिमंडळ तयार करत असते. राज्यसभेतील 12 सभासद राष्ट्रपतीकडून नेमले जातात, नियुक्त केले जातात. विज्ञान, कला, वाङ्मय, समाजसेवा या क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या व्यक्तींना असे सभासत्व देण्यात येते. काही प्रकारची विधेयक संसदेसमोर मांडण्यापूर्वी त्यांना राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. उदाहरणार्थ, राज्याची सीमा, क्षेत्र किंवा नाव बदलण्याबाबत विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी त्याला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतीची संमती मिळाल्याखेरीज त्यांची कायद्यात रूपांतर होत नाही. जर विधेयक अर्थविषयक असेल तर राष्ट्रपती त्याला संमती नाकारू शकत नाही, परंतु सर्वसाधारण विधेयकांना संमती नाकारू शकते. पण सामान्य विधेयकाबाबत राष्ट्रपतींना विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. परंतु राष्ट्रपतीने नाकारलेल्या विधेयकाला जर पुन्हा दोन्ही सभागृहाने जर संमती दिल्यास आणि संमती दिल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे पाठवल्यास राष्ट्रपतीला स्वाक्षरी करणे मित्रांनो राष्ट्रपतीला स्वाक्षरी करणे बंधनकारक असते. आर्थिक अधिकार व कार्य. संसदेसमोर आर्थिक विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची त्याला पूर्वसंमती घेणे आवश्यक असते. तिसरा अधिकार म्हणजे आर्थिक अधिकार. आर्थिक अधिकाराबाबत संसदेसमोर जे अर्थविधेयक मांडायचं आहे त्या अर्थविधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची त्याला पूर्वसंमती घेणे आवश्यक असते. तसेच मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्प तयार होऊन तो योग्य वेळी त्या संसदेला सादर केला जाईल हे पाहणे राष्ट्रपतीचे कर्तव्य असते. आर्थिक विधेयक संसदेने मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींना संमत करावीच लागते. सामान्य विधेयकाप्रमाणे पुनर्विचारासाठी संसदेकडे परत पाठवता येत नाही. त्यानंतर न्यायविषयक अधिकार. चौथा जो अधिकार आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपतीकडून होतात. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना अधिकारपदाची शपथही देतात. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या नेमणुका ह्या राष्ट्रपतीकडून केल्या जातात.
कलम नंबर 143 नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला मागता येतो व ते देणे सर्वोच्च न्यायालयांची कर्तव्ये असतात. राष्ट्रपती हे देशातील न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख असतात. न्यायालयाने दिलेल्या शिक्षाबाबत राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करता येतो. राष्ट्रपती हे देशातील न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च प्रमुख असतात. न्यायालयाने दिलेल्या शिक्षाबाबत राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करता येतो. न्यायालयाने दिलेली शिक्षा कायद्यानुसार बरोबर असली तरी एकंदर परिस्थितीचा विचार करून ती शिक्षा संपूर्ण माफ, कमी किंवा स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणीबाणीविषयक अधिकार हा अधिकार 5वा अधिकार आहे. या अगोदर आपण बघितलं की शिक्षेमध्ये माफ करण्याचा अधिकार किंवा अंशतः कमी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा होता. तर आता 5वा अधिकार आणीबाणीविषयक अधिकारावर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी, परकीय आक्रमण, युद्ध किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. यापैकी एखाद्या कारणामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे अशी खात्री पटली तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्या जाते. परकीय आक्रमण, युद्ध किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येते. यापैकी एखाद्या कारणामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे अशी खात्री पटली तेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते. आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशापर्यंत मर्यादित लागू करता येते. आणीबाणीच्या काळात केंद्र सरकार घटक राज्यांना राज्यकारभारात आवश्यक ते आदेश देऊ शकतात. राज्यसूची 3 विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. आणीबाणीच्या काळामध्ये राज्यसूची 51 विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्यसभेचा असतो, संसदेचा असतो. घटक राज्यासंबंधीची आणीबाणी, घटक राज्यासंबंधी दुसरी आणीबाणी, घटक राज्यासंबंधीची आणीबाणी. घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा, घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्याने किंवा घटक राज्यातील शासन यंत्रणेप्रमाणे राज्य चालत नाही अशी खात्री पडल्यास त्या घटक राज्यात राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो. कलम नंबर 56 नुसार 52, 56 आणि 60 नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 352, 356 आणि 360व्या कलमानुसार देशात ते आणीबाणी घोषित करतात. 356 नुसार घटक राज्यात जर घटक राज्यातील यंत्रणा कोलमडली असेल तर घटक राज्यातील शासन यंत्रणेप्रमाणे राज्य चालत नसेल अशी खात्री पटल्यास राज्यात राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. घटक राज्यासंबंधीची आणीबाणी कलम नंबर 356 नुसार घोषित केली जाते. अशावेळी घटक राज्याचे मंत्रिमंडळ आवश्यकता वाटल्यास तेथील विधानसभा बरखास्त करू शकतात व घटक राज्याचा कारभार राज्यपालामार्फत अथवा प्रशासक नेमून त्याच्यामार्फत चालवू शकतात. आणीबाणी लागू झाल्यास 2 महिन्यापर्यंत राहू शकते. संसदेची मान्यता घेतल्यास आणीबाणी 6 महिने चालू ठेवता येते. संसदेची मान्यता घेऊन आणि प्रत्येक मुदत 6 महिन्याने वाढवता येते व ती 1 वर्षापर्यंत चालू ठेवता येते. मात्र देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालेली आहे आणि संबंधित घटक राज्यात निवडणुका घेणे कठीण झालेली आहे. ही निवडणूक आयोगाने प्रमाणपत्रासह दिल्यास ती मुदत 6 महिन्याने वाढवता येते व जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत चालू ठेवता येते व राष्ट्रपतींना आदेश काढून ती केव्हाही रद्द करता येते. त्यासाठी संसदेची मान्यता घेण्याची गरज असते. या सर्व अधिकारांचा
जेव्हा आपण राष्ट्रपतीच्या या सर्व अधिकारांची चर्चा करतो तेव्हा राष्ट्रपती केव्हाही हुकुमशहा बनू शकतो. जर राष्ट्रपतीने आपल्या अधिकाराचा वापर केल्यास तो देशाचा हुकुमशहा बनू शकतो. म्हणून राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक मानला जातो. तिसरी आणीबाणी आहे ती म्हणजे आर्थिक आणीबाणी. देशात आर्थिक अस्थिरता किंवा अस्वस्थता निर्माण झाल्यास राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. या काळात अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी, आर्थिक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आर्थिक व्यवहारात विशेष स्वरूपाचे आदेश राष्ट्रपतींना काढता येतात. असे आदेश घटक राज्यांना बंधनकारक असतात. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश ते काढू शकतात. जर देशामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास आर्थिक आणीबाणी लागू करता येते आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात करता येते. घटक राज्याच्या विधिमंडळात सादर केले जाणारे वित्त विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ सादर करणे आवश्यक आहे असा आदेश ते काढू शकतात. आर्थिक आणीबाणी घोषित केल्यानंतर ती 2 महिने अस्तित्वात राहते. त्यानंतर मुदतवाढ हवी असल्यास संसदेच्या प्रत्येक सभागृहात साध्या बहुमताने तसा ठराव मंजूर व्हावा लागतो. जेव्हा आपण या 3ही आणीबाणीचा विचार करता राष्ट्रपतीला विशेष अधिकार प्राप्त होतात. म्हणजे राष्ट्रपती हा देशाचा हुकुमशहा होऊ शकतो. आर्थिक आणीबाणी किती काळ चालू ठेवता येईल याबाबत घटनेने कोणतेही बंधन घातलेले नाही. भारताचे राष्ट्रपती आत्तापर्यंत भारताचे राहिलेले राष्ट्रपती त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1952 ते 1962, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 1962 ते 1967, डॉक्टर झाकीर हुसेन 1967 ते 1969, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला हे हंगामी होते. ते 1969 ते मे 1969 ते जुलै 1969पर्यंत पदावर होते. वराहगिरी वेंकटगिरी हे 1969 ते 1974 या काळामध्ये भारताचे राष्ट्रपती पद भूषवले. फखरुद्दीन अली अहमद हे 1974 ते 1977, बी.डी. जती हे हंगामी राष्ट्रपती होते. ते फेब्रुवारी 1977 ते जुलै 1977पर्यंत होते. नीलम संजीव रेड्डी 1977 ते 1982 या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले. ज्ञानी झैल सिंग 1982 ते 1987 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. आर व्यंकटरामन 1987 ते 1992, डॉक्टर शंकर दयाळ शर्मा 1992 ते 1997, के आर नारायण 1997 ते 2002, डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2002 ते 2007 पर्यंत भारताची राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. श्रीमती प्रतिभाताई पाटील 2007 ते 2012 भारताच्या पहिल्या राष्ट्रपती. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याकडं मान जातो. ते भारताच्या राष्ट्रपती म्हणून 2007 ते 2012पर्यंत भारताचे राष्ट्रपतीपद त्यांनी भूषवले. प्रणव मुखर्जी 2012 ते 2017पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. त्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे सध्याचे राष्ट्रपती म्हणून आहेत.
हे भारताची आत्तापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून ते आजपर्यंतचे भारताचे राष्ट्रपती म्हणून यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून पद भूषवले आहे. उपराष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळण्यासाठी उपराष्ट्रपतीपद निर्माण करण्यात आलेले आहे. त्यांची निवडणूक. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सभासदांकडून होती. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय एक मतदान पद्धतीने होते. गुप्त मतदान पद्धतीने ही निवड केली जाते. त्यांच्या पात्रता आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्रतेच्या अटी राष्ट्रपती पदाप्रमाणेच आहेत. राष्ट्रपतीला ज्या राष्ट्रपती पदासाठी ज्या पात्रता होत्या त्याच पात्रता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामध्ये भारताचा नागरिक असला पाहिजे, वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे, कोणत्याही सरकारी लाभ पदावर असता कामा नये, राज्यसभेची सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असली पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे, त्यांची वय 35 वर्ष पूर्ण असावीत, कोणतीही सरकारी लाभ पदावर असता कामा नाही, राज्यसभेची सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असली पाहिजे, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद असता कामा नाही. उपराष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर संसदेचे सदस्यत्व रद्द समजले जाते. जर इतर ठिकाणी इतर सभागृहाचे जर सदस्य असतील, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे जर सदस्य असतील तर ते सदस्यत्व रद्द समजले जाईल. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना 20 सदस्याने पुरस्कृत करणे आणि 20 सदस्याने त्याला अनुमोदन देणे आवश्यक असते. तसेच त्याला अनामत रक्कम ठेवावी लागते. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 20 सदस्याने पुरस्कृत करणे आणि 20 सदस्याने त्याला अनुमोदन देणे आवश्यक असते. तसेच त्याला अनामत रक्कम ठेवावी लागते. उपराष्ट्रपतीचा कार्यकाल. उपराष्ट्रपतीची निवड 5 वर्षासाठी होते. या काळात ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना बडतर्फ करता येते. मित्रांनो, उपराष्ट्रपती पदाची निवड ही 5 वर्षासाठी असते आणि या काळात ते केव्हाही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना बडतर्फ करता येते. बडतर्फ करण्याची पद्धत. उपराष्ट्रपती यांना बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यासाठी राज्यसभेने 15 दिवस मुदतीची नोटीस दिली पाहिजे. उपराष्ट्रपती यांना बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यासाठी राज्यसभेने 15 दिवस मुदतीची नोटीस दिली पाहिजे आणि राज्यसभेत त्यानंतर एकूण सभासदाच्या बहुमताने ठराव मंजूर व्हावा लागतो व तो ठराव लोकसभेने मान्य करावा लागतो. उपराष्ट्रपती पद राजीनाम्यामुळे, बडतर्फ आणि इतर कारणामुळे रिकाम्या झाल्यास शक्य तेवढ्या लवकर राष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी लागते आणि नव्याने निवडून आलेली व्यक्ती 5 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केली जाते. कार्य व अधिकार. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. राज्यघटनेने त्यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदाची कामं दिलेली आहेत. त्यांना उपराष्ट्रपती पदाची कामं दिलेली नाहीत, तर त्यांना राज्यसभेची, कारण उपराष्ट्रपती ही राज्यसभेची पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणून त्यांना राज्यसभेची कार्य दिलेली आहेत. त्यांना मिळणारे वेतन हे राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने मिळत असतात. उपराष्ट्रपती म्हणून वेगळे वेतन त्यांना मिळत नाही. अध्यक्ष या नात्याने राज्यसभेच्या कामकाजाचे नियंत्रण करण्याचे काम करतात. अध्यक्ष या नात्याने राज्यसभेच्या कामकाजाचे नियंत्रण करताना राष्ट्रपती पद काही कारणामुळे रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.
या काळात त्यांना राष्ट्रपतीचे सर्व अधिकार प्राप्त होतात. राष्ट्रपती पदाचे वेतन व इतर सुविधा प्राप्त होतात. अशा काळात उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून मात्र काम पाहत नाहीत, तर ते राष्ट्रपती म्हणून शनी काम पाहतात. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्हीही पदे काही कारणामुळे एकाच वेळी जर रिकामी झाली तर राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. एकाच वेळेस राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही पद रिकामी झाल्यास राष्ट्रप्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे वास्तविक प्रमुख. आतापर्यंत आपण नामधारी प्रमुखांचं कार्य बघितले, नामधारी प्रमुखाबद्दल माहिती बघितली. आता कार्यकारी प्रमुख म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. संसदीय पद्धतीनुसार मित्रांनो, संसदीय पद्धतीनुसार वास्तविक कार्यकारी सत्ता ही पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या हाती असते. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असले तरीही राज्यकारभार त्यांच्या नावे चालत असला तरी तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतो. पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचे अस्तित्व घटनेने आवश्यक ठरवून दिलेले आहेत. मंत्रिमंडळाशिवाय राष्ट्रपती कारभार करू शकत नाहीत. मंत्रिमंडळाशिवाय राष्ट्रपती कारभार करू शकत नाहीत. आता पंतप्रधानाची नेमणूक राष्ट्रपती करतात. अर्थात ही नेमणूक राष्ट्रपती आपल्या मर्जीनुसार करू शकत नाहीत. त्याबाबत काही प्रथा, काही संकेत राज्यघटनेने दिलेले आहेत. पंतप्रधानांची नेमणूक हे राष्ट्रपतीच्या अधिकार क्षेत्रात आहे, परंतु राष्ट्रपती आपली मर्जीनुसार पंतप्रधानाची नेमणूक करू शकत नाहीत. त्याबाबत काही प्रथा व संकेत राज्यघटनेने दिलेले आहेत. लोकसभेत बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी नियुक्त केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकीय पक्षाला लोकसभेत बहुमत मिळाले असेल तो पक्ष आपला नेता निवडतो. ही निवड संसदीय गटाकडून होते. त्यात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहातील पक्ष सदस्यांचा समावेश असतो. लोकसभेत बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी नियुक्त केला जातो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकीय पक्षाला लोकसभेत बहुमत मिळाले असेल तो पक्ष आपला नेता निवडतो. ही निवड संसदीय गटाकडून होते. त्यात लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहातील पक्ष सदस्यांचा समावेश असतो. मंत्रिमंडळाची निवड पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार. आपण आताच बघितलं की ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असते त्या स्पष्ट बहुमत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले जाते. मग पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. या बाबतीत राष्ट्रपतीचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. खरा अधिकार पंतप्रधानाचे असतात. खऱ्या अर्थाने राष्ट्रपतीचे अधिकार हे औपचारिक स्वरूपाचे आहेत. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाची लिस्ट ही राष्ट्रपतीला देतात. पंतप्रधान बनल्यानंतर ते आपल्या मंत्रिमंडळातील सदस्याची यादी राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती त्यांच्याच सल्ल्यानुसार म्हणजेच पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची निवड करतात. मंत्रिमंडळाचे सर्व सभासद हे संसदेचे सभासद असणे आवश्यक असते. जर एखादा मंत्री सभासद नसेल तर मंत्रिपद स्वीकारल्यापासून 6 महिन्याच्या आत संसदेच्या कोणत्याही सभागृहांचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक असते. मंत्रिमंडळाचे सर्व सभासद हे संसदेचे सभासद असणे आवश्यक असते. जर एखादा मंत्री सभासद नसेल तर मंत्रिपद स्वीकारल्यापासून 6 महिन्याच्या आत
संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्याला मंत्रिपदांचा राजीनामा द्यावा लागतो. पंतप्रधानांची नेमणूक करण्याचा घटनात्मक अधिकार राष्ट्रपतीला असला तरी संसदेत बहुमत मिळवलेल्या पक्षांचा किंवा आघाडीच्या सदस्याने निवडलेल्या नेत्यालाच राष्ट्रपतींना पंतप्रधान म्हणून निवडता येते. पंतप्रधानांची नेमणूक करण्याचा घटनात्मक अधिकार जरीही राष्ट्रपतींना असला तरी संसदेत बहुमत मिळवलेल्या पक्षांचा किंवा आघाडीच्या सदस्याने निवडलेल्या नेत्यालाच राष्ट्रपतींना पंतप्रधान म्हणून निवडता येते. त्यामुळे पंतप्रधान निवडीचा प्रत्यक्षात अधिकार संसद सदस्यांचा असतो आणि राष्ट्रपतीचा अधिकार नाममात्र असतो, याबद्दल शंका नाही. ज्या ठिकाणी म्हणजे मंत्रिमंडळ ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले आहे त्या पक्षाच्या नेत्यालाच त्या पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त केली जाते. म्हणजे हा राष्ट्रपतीचा अधिकार नाममात्र आहे. मंत्रिमंडळाची रचना. पंतप्रधान आणि इतर मंत्री म्हणून त्यांचे मंत्रिमंडळ बनते आणि मंत्रिमंडळाच्या दर्जानुसार मंत्रिमंडळाचे एकूण 3 स्तर बनवण्यात येतात. 3 स्तर बनवण्यात आलेले आहेत. त्यामधला पहिला स्तर आहे कॅबिनेट मंत्री, दुसरा आहे राज्यमंत्री, तिसरा आहे उपमंत्री आणि चौथा आहे संसदीय सचिव. संसदीय सचिव हे प्रशासकीय स्वरूपाचे आहेत, परंतु मंत्रिमंडळाची रचना त्रिस्तरीय आहे. मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात: कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. संसदीय सचिव हे प्रशासकीय स्वरूपाचे असतात. ते लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यांची निवड केली जाते. मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री सर्वात वरिष्ठ दर्जाचे मंत्री असतात. गृह, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण, उद्योग, रेल्वे, संदेशवहन, व्यापार अशा अतिमहत्त्वाच्या खात्याचे प्रमुख हे कॅबिनेट मंत्री म्हणून ओळखले जातात. या मंत्रिमंडळात म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये गृह, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण, उद्योग, रेल्वे, संदेशवहन, व्यापार अशा महत्त्वपूर्ण खात्याचा समावेश कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये होतो. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा गाभा असतो. कॅबिनेट मंत्री हा मंत्रिमंडळात सर्वात उच्च आणि महत्त्वाचा स्तर असतो. कॅबिनेट मंत्र्यांना प्रशासकीय कार्यात सहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री असतात. खात्यातील काही प्रशासकीय विभागांचा कारभार या राज्यमंत्र्याकडे सोपवलेला असतो, तर काही खात्याचा कारभार स्वतंत्रपणे राज्यमंत्र्याकडे सोपवलेला असतो. कॅबिनेट मंत्रिमंडळाचा गाभा असतो. कॅबिनेट मंत्री हा मंत्रिमंडळाचा सर्वात उच्च आणि महत्त्वाचा स्तर असतो. कॅबिनेट मंत्र्यांना प्रशासकीय कार्यात सहाय्य करण्यासाठी राज्यमंत्री असतात आणि खात्यातील काही प्रशासकीय विभागाचा कारभार राज्यमंत्र्याकडे सोपवलेला असतो, स्वतंत्रपणे सोपवलेला असतो, तर काही खात्याचा कारभार स्वतंत्रपणे राज्यमंत्र्याकडे कॅबिनेट मंत्री सोपवतात. उपमंत्र्याचे स्थान मंत्रिमंडळात दुय्यम असते. वरिष्ठ मंत्र्यांना त्यांच्या कार्यात सहाय्य करण्याचे काम उपमंत्री करतात. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना सहाय्य करण्याचं काम उपमंत्री करतात. त्यांच्यावर प्रशासकीय कामाची फारशी जबाबदारी नसते. संसदेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे, शासनाच्या धोरणाबद्दलची माहिती जनतेला व प्रसारमाध्यमांना देणे, याबाबत माहिती गोळा करणे अशा प्रकारची कार्य उपमंत्र्यांची असतात. मंत्रिमंडळ सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणा आहे. मंत्रिमंडळ सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या राज्य कारभाराची अंतिम जबाबदारी मंत्रिमंडळावर असते. प्रशिक्षणावर सतत देखरेख ठेवण्याची आणि प्रशासनाला मार्गदर्शन करण्याची कार्य मंत्रिमंडळाला करावी लागतात.
मंत्रिमंडळ सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणा आहे. केंद्र सरकारच्या राज्यकारभाराची अंतिम जबाबदारी मंत्रिमंडळावर असते. प्रशिक्षणावर सतत देखरेख ठेवण्याची आणि प्रशासनाला मार्गदर्शन करण्याची कार्य मंत्रिमंडळाला करावी लागतात. मंत्रिमंडळाच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातात. आठवड्यातून एकदा बैठक भरते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान असतात. बैठकीचे नियंत्रण करतात. पंतप्रधानांच्या गैरहजेरीत सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ मंत्री हा अध्यक्षस्थानी असतात. मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्य. केंद्र शासनाची कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाच्या हाती असते. केंद्र शासनाची कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात. केंद्र शासनाची कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात. घटनेच्या कलम नंबर 74 नुसार राष्ट्रपती आपली कार्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करत असतात. घटनेच्या कलम नंबर 74 नुसार राष्ट्रपती आपली कार्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करत असतात. शासनाचे धोरण ठरवणे व त्यानुसार संसदेला सादर करण्याच्या विधेयकांना मान्यता देणे. नेमणुका. प्रशासनावर नियंत्रणाचा अधिकार, समन्वयाचे कार्य, वित्तीय कार्य ह्या प्रकारची कार्ये ही मंत्रिमंडळाची आहेत. मंत्रिमंडळ शासनाचे धोरण ठरवते. त्याचबरोबर नेमणुका करते. त्याचबरोबर प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. यामध्ये समन्वयाचं कार्य असतं. जसं मंत्रिमंडळाच्या अधिकार आणि कार्यामध्ये जसं शासनाची धोरण ठरविणे व त्यानुसार संसदेला सादर करायच्या विधेयकाला मान्यता देणे. घटनेने केंद्र सरकारकडे सोपवलेल्या विषयाबाबत सरकारचे धोरण ठरवण्याचा कार्य मंत्रिमंडळ करते. मित्रांनो, मंत्रिमंडळांच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जातो. खात्यांच्या दैनंदिन कारभारामध्ये संबंधित मंत्र्यांची निर्णय घेतात, पण धोरणात्मक महत्त्वाचा प्रश्न मंत्रिमंडळांच्या बैठकीसमोर मांडला जातो. मंत्रिमंडळ त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जातो. तसेच अनेक खात्याशी संबंधित अशा प्रश्नावर मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतले जातात. म्हणजे शासनाची धोरण ठरवणे, त्यानुसार संसदेला ते सादर करायचे असतात. त्यानुसार संसदेला सादर करायच्या विधेयकाला मान्यता देण्याचं काम मंत्रिमंडळ करते. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे नेमणुका. विविध खात्यांचे सचिव, शासकीय महामंडळाचे आणि प्राधिकरणाचे संचालक, परराष्ट्रातील राजदूत, निर्वाचन आयोगाचे आयुक्त, महालेखापरीक्षक, महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोग, नियोजन मंडळ, वित्त आयोग यांचे सदस्य अशा विविध नेमणुका मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीकडून केल्या जातात. त्यानंतर तिसरा अधिकार आणि तिसरे कार्य आहे प्रशासनावर नियंत्रण व देखरेख. संसदेने केलेल्या कायद्याची आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयाची प्रशासकीय सेवक वर्गाकडून अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कार्य प्रशासकीय सेवक वर्ग करीत असला तरी या सेवक वर्गाला आदेश देण्याची, सूचना आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य मंत्रिमंडळ करीत असते. प्रत्येक खात्याच्या मंत्र्याला आपल्या खात्याच्या दैनंदिन कारभारावर देखरेख व नियंत्रण ठेवावे लागते. अंमलबजावणीच्या कार्यात निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतात. आवश्यक ते निर्णय घ्यावे लागतात. मंत्री आपल्या खात्यांच्या कारभाराबाबत संसदेला जबाबदार असतात. गैरप्रकार किंवा अकार्यक्षमता आढळल्यास
त्यांची राजकीय आणि नैतिक जबाबदारी मंत्र्याला स्वीकारावी लागते. प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागतो. त्यानंतर चौथं अधिकार आणि कार्य आहे समन्वयाची कार्य. वेगवेगळ्या खात्याच्या कारभारात समन्वय साधणे हे मंत्रिमंडळाचे एक प्रमुख कार्य असते. राज्यकारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळी खाती निर्माण केली असली तरी त्यांच्या कार्यांची काटेकोरपणे विभागणी शक्य नसते. बहुतेक सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि खात्याशी संबंधित असतात. अशा प्रश्नाबाबत निर्णय मंत्रिमंडळांच्या बैठकीत घेतले जातात. त्यानंतर पाचवा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे वित्तीय अधिकार. दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प तयार करणे हे अर्थ मंत्रालयाचे कार्य असते. पण हे अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी प्रत्येक खात्याला आपल्या खर्चाचे आणि उत्पादनाचे अंदाज अर्थमंत्र्याला कळवावे लागतात. अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर अर्थमंत्री त्याची रूपरेषा मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करतात आणि मग तो अर्थसंकल्प संसदेला सादर केला जातो. अशा पद्धतीने मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्य आहेत. त्यानंतर भारताचे पंतप्रधान. आत्तापर्यंत भारताचे किती पंतप्रधान झाले आणि ते कोण होते यांचा सविस्तर अभ्यास करूत. पहिला आहे पंडित जवाहरलाल नेहरू. हे 1947 ते 1964. गुलझारी लाल नंदा हंगामी मे 1964 ते जून 1964पर्यंत. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर लगेच त्यांच्याकडे ते सूत्र आलेले आहेत. परंतु भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला अंमलबजावणीत आली आणि त्यानंतर पहिल्या निवडणुका झाल्या आणि पहिल्या निवडणुका झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने तिथून सूत्र स्वीकारलेले आहेत. 1952 ते 1964 हा कार्यकाळ घेतला जातो. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रत्यक्षपणे राष्ट्रप्रमुख होते म्हणून 1947 ते 1964 हा कार्यकाळ दिलेला आहे. परंतु भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला स्वीकृत झाली आणि प्रथम निवडणुका झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कार्य केलेले आहे. त्यानंतर गुलझारीलाल नंदा हे हंगामी होते. 1964 मे 1964 ते जून 1964. लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966 हा त्यांचा कार्यकाल आहे. त्यानंतर गुलझारीलाल नंदा हंगामी जानेवारी 1966 ते जानेवारी 1966 ज्या एक महिन्याचाच काळामध्ये जानेवारी महिन्यामध्येच गुलझारीलाल नंदा हे हंगामी स्वरूपाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. नंतर श्रीमती इंदिरा गांधी 1966 ते 1977 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. मोरारजी देसाई 1967 ते 1979. मोरारजी देसाई यांचा कार्यकाल 1977 ते 1979 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. चरण सिंग 1979 ते 1980 हा त्यांचा पंतप्रधानाचा कार्यकाल. श्रीमती इंदिरा गांधी 1980 ते 1984. राजीव गांधी 1984 ते 1989. विश्वनाथ प्रताप सिंग 1989 ते 1990 या काळामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे पंतप्रधान होते. चंद्रशेखर 1990 ते 1991 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले. PV नरसिंहराव 1991 ते 1996. 1991 ते 1996 या काळात PV नरसिंहराव यांनी भारताचे
पंतप्रधान म्हणून पद भूषवले. अटल बिहारी वाजपेयी मे 1996 ते जून 1996 या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून पद भूषवले. देवेगौडा 1996 ते 1997 या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून पद भूषवले. इंद्रकुमार गुजराल 1997 ते 1998 या काळात भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. अटल बिहारी वाजपेयी 1998 ते 1999 या काळात अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी 1999 ते 2004 पर्यंत त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले. डॉक्टर मनमोहन सिंग 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून पद भूषवले. त्यानंतर नरेंद्र मोदी 2014 ते 2019 आणि पुन्हा दुसऱ्यांदा निवडणुका होऊन ते भारतीय सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांनी 2019 पासून ते आजपर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.